नाशिकमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर आले होते। पीडित मुलीची आणि कुटुंबियांची त्यांनी भेट घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली। जिल्ह्यातील जातीय सलोखा जपण्याचा सल्ला त्यांनी आंदोलकांना दिलाय। विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आज नाशिकमधील तणावपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। सरकारला ग्रामीण भागातील परिस्थिती हाताळता आली नसल्याची टीका विखे पाटील यांनी केली आहे। जो समतोल बिघडलाय हे बिघडू नये मी या मताचे लवकरच्या लवकर नाशिक जी मूवमेंट जी चालू आहे ती शांततेत यायला पाहिजे, ती बिघडू नये मी या मताचे। मुलीची जी तब्येत चांगली आहे हे मी मुद्दाम सांगू इच्छितो। आई वडिलांशी मी भेटलो, परत एकदा मला आपल्याला नमूद करायचं आहे, कुठली अफवावर कोणी जाऊ नये। खरं म्हणजे राज्य सरकारनं कारवाई करण्याच्या संबंधी आश्वासन दिलेलं आहे। आरोपीला अटक झालेली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टवर हा खटला चालवण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे तो सरकारला थोडा कालावधी दिला पाहिजे आणि म्हणून जनतेने या बाबतीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता खरं सगळ्यांनी मदत केली पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।